हाय, वेलकम टू 19 एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 3 मार्क्स ओरिएंटेड क्वेश्चन बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मी क्वेश्चन 1 2 3 4 5 6 7 8 असे 8 क्वेश्चन्स आपण इथे मी राईट डाऊन केलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण 8 क्वेश्चन्स काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. हे क्वेश्चन IMP सुद्धा असतील एक्झामच्या दृष्टिकोनातून. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या फ्रेंड सोबत पण शेअर करा. चला तर आता आपण काय करूया, वन बाय वन क्वेश्चन्स बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला, इन ट्रायंगल ABC. मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, ट्रायंगल ABC जर तुम्ही घेतला तर अँगल ए समोरची बाजू काय असतं, ए किती दिली तुम्हाला 13 सेंटीमीटर, बी इक्वल टू किती दिलेला आहे 14 सेंटीमीटर आणि सी इक्वल टू किती दिलेला आहे तुम्हाला 15 दिलेला आहे. आता तुम्हाला काय विचारले, देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक ए अँड कोसेक A/2. मग आता आपण इथे घेऊया सोल्युशन मध्ये तुम्हाला काय माहिती आहे, सेक ए विचारलेला आहे तुम्हाला. मग तुम्हाला माहिती आहे सेक ए इंटू कॉस ए दोघांचा मल्टिप्लाय केलं तर इज इक्वल टू किती असतो 1. मग आपल्याला सेक ए ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपण याला कसं राईट डाऊन करू शकतो, 1 अपॉन कॉस ए. मग आता आपल्याला कशाची व्हॅल्यू लागणार आहे, कॉस ए ची व्हॅल्यू लागणार आहे. तर देअरफॉर कॉस ए इक्वल टू कसं लिहू शकता तुम्ही, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स BC. सांगा बरं हा कुठला फॉर्म्युला यूज केला असेल आपण, बरोबर आहे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये काय बघितलेलं आहे, कोसाइन रूल बघितलेला आहे. मग कोसाइन रूल वरून आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू काय घेता येतं, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2BC. जर कुणाला लक्षात राहत नसेल तर आपल्याला कुठला अँगल फाइंड आउट करायचा असतो, ए अँगल फाइंड आउट करायचा. आणि काय आहे कॉस, तर ए अँगल समोरची जी अपोजिट साइड असतं ती साइड काय करायची, रिमेनिंग 2 साइडच्या ॲडिशन मधून सबट्रॅक्ट करून डिवायडेड बाय 2BC करायचं आहे. ओके, तर आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. बी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 14 स्क्वेअर प्लस सी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 15 स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 13 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स बी किती आहे 14 इंटू सी किती आहे तुमचा 15. चला तर आता करूया, 14 चा स्क्वेअर किती होईल 196 प्लस 15 चा स्क्वेअर किती होतो 225 मायनस 13 चा स्क्वेअर किती होतो 169. इथे तुम्हाला स्क्वेअर रूट ल नसेल तर कॅल्क्युलेशन्स काय होतात, इझी होतात. आता इथे पण तुम्हाला करावं लागेल कॅल्क्युलेशन करा किंवा तुम्ही असंही जरी ठेवलं तरीही चालतं. 2 इंटू 14 इंटू 15. आता काय करावं लागेल तुम्हाला, या सगळ्यांची 196 प्लस 225 मायनस 169 यांची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावी लागेल. चला आधी आपण ॲडिशन करूया. 196 प्लस 225 इथे 6 प्लस 5 1 कॅरी 1 10 12 2 कॅरी 1 किती होईल 421 मधून किती मायनस करायचे आपल्याला 169 मायनस करायचे. मीन्स 11 मधून 9 गेले 2 राहील, इथे 1 11 मधून 6 गेले किती राहील तुमचं 5 आणि 3 मधून 1 गेले किती राहील 2. मीन्स याची व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे 252 डिवायडेड बाय, आता इथे जर केलं तर 14 इंटू 2 किती होईल तुमचं 28 इंटू काय करावं लागेल 15. 15 8 जा 120 0 कॅरी किती येईल तुमचे 12 15 2 जा 30 प्लस 12 केलं तर किती होईल तुमचं 42 म्हणजेच डिवायडेड बाय किती येईल 420. बघा आता काय करावं लागेल आपल्याला, याचा सिम्पलेस्ट फॉर्म घ्यावा लागेल. तर 42 आहे डिवाइडमध्ये, तर 42 ला कितीने डिवाइड होतं तर 14 होतं. मग 252 ला आपण काय करूया, इथे साईडला थोडं कॅल्क्युलेशन करूया. बघा 420 ला आपण कितीने डिवाइड केलं 14 नी डिवाइड केलं तर 14 3 जा किती येतं 42 0 मीन्स किती आलंय तुमच्याकडे 30. आता 14 नीच काय करा तुम्ही 252 ला पण काय करा सेम डिवाइड करा. तर 14 1 जा किती होईल 14 करावं लागेल, आणखी 14 2 जा 28 ग्रेटर होतं. मग आता इथे 1 1 2 राहील. आता 14 चा टेबल तुम्हाला लर्न असेल तर 14 8 जा किती होतं तुमच्याकडे 1 1 2 येतं 0 0 मीन्स किती आलंय तुम्हाला, याचं जर सिम्पलेस्ट फॉर्म घेतले तर किती येईल 14 18 जा
252 आणि 14 इंटू 30 केले तर किती मिळेल तुम्हाला, म्हणजेच इथे येईल 30. आता परत याला सिम्पलेस्ट फॉर्म अप्लाय करता येईल. आता दोन्ही व्हॅल्यूज कशामध्ये आहे, 6च्या टेबलमध्ये आहे. 6 3 जा 18 होईल आणि 6 5 जा किती होईल 30. म्हणजेच आता या वेळेनं तुम्हाला काय करता येईल, व्हॅल्यू आलेली आहे तर तुम्हाला कॉस ए ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय पाहिजे, सेक ए पाहिजे. तर मग देअरफॉर सेक ए इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला 1 अपॉन कॉस ए च्या ठिकाणी व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही 3/5. देअरफॉर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाईल न्यूमरेटरला, तर हे काय मिळेल तुम्हाला 5/3. मग देअरफॉर सेक ए ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 5/3. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, सेकंड व्हॅल्यू काढायची आहे. पण सेकंड व्हॅल्यू कोसेक ए नाही आहे, काय आहे, हाफ अँगल आहे. अँगल आहे पण एचा अँगल कसा दिलेला आहे, हाफ दिलेला आहे. मग त्यामुळे आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युलीवरून इथे काय करावं लागेल, व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. मग कोसेक ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला परत काय लिहिता येईल, साइन a/2 इंटू कोसेक a/2 इक्वल टू 1. मग दिस इम्प्लाइज, हे काय इम्प्लाइज करेल तुम्हाला, कोसेक a/2 इज इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला 1 अपॉन साइन a/2. मग आता साइन a/2 ची आपण व्हॅल्यू काढूया. देअरफॉर साइन a/2 इज इक्वल टू हाफ अँगल फॉर्म्युली माहिती आहे, काय येतं हाफ अँगल फॉर्म्युलीवरून, इन ब्रॅकेट यस मायनस बी अपॉन यस मायनस सी अपॉन काय येतं बी सी. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण, हाफ अँगल फॉर्म्युला. मग आता हाफ अँगल फॉर्म्युला घेतला तर ती तुम्हाला काय दिसते, यस दिसते. मग यस म्हणजे काय असतं, सेमी पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. मग हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा यस म्हणजे पेरिमीटर, त्याचा हाफ म्हणजे काय सेमी पेरिमीटर, हे यस ने डिनोट करतात. मग याची व्हॅल्यू कशी काढतात, ए प्लस बी प्लस सी अपॉन किती असतं तुमच्याकडे 2. मग आता व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे, ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 13 प्लस 14 प्लस 15 डिवायडेड बाय 2. याची ॲडिशन करा, 5 प्लस 4 9, 9 प्लस 3 12, 2 कॅरी 1 घेतला तर किती येतं 42 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू तुम्हाला किती मिळेल 21. आता सगळं व्हॅल्यू आहे फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. देअरफॉर साइन a/2 इज इक्वल टू अंडर रूट काय मिळेल तुम्हाला 21 मायनस बी ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे 14 इंटू 21 मायनस सी ची व्हॅल्यू किती आहे 15 डिवायडेड बाय बी सी मीन्स काय येईल 14 इंटू 15. आता करा, घ्या अंडर रूट घ्या, 21 मधून किती गेले 14 गेले, किती मिळेल आपल्याला, किती होईल 21 मायनस 14 केले तर 7 मिळेल आपल्याला आणि 21 मधून 15 मायनस केले तर 6 मिळेल. डिवायडेड बाय 14 इंटू 50 केलं तर 15 4 जा किती होतं 60, 0 कॅरी 6, 15 1 जा 15, 15 प्लस 6 किती होईल 210. आता याला परत आपल्याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल. मग सिम्प्लिफाय करा, काय करता येईल सिम्प्लिफाय करताना आपल्याला इथे कॅल्क्युलेशन काय करायचे आहे आपल्याला. मग 7 आणि 210 दिसते, मग कॅल्क्युलेट करा 7 1 जा 7, 7 3 जा 21 30 मीन्स काय आलंय अंडर रूट 6 अपॉन 30 येईल. तर याला परत जर डिवाइड केलंय तुम्ही कशाने 6 1 जा 6 आणि 6 5 जा 30 म्हणजेच देअरफॉर साइन a/2 साइन a/2 ची व्हॅल्यू काय मिळेल 1, 1 चा रूट काढला तर 1च असतो, अंडर रूट काय येईल 5. आता तुम्हाला व्हॅल्यू कशाची विचारलेली आहे, देअरफॉर कोसेक a/2 इज इक्वल टू काय असतं 1 अपॉन साइन a/2 असतं. मग व्हॅल्यू पुट करा, काय येईल 1 अपॉन 1 अंडर रूट 5. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाईल न्यूमरेटरला, तर कोसेक a/2 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला √5. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय, प्रूव्ह दॅट 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 प्लस कॉस इनवर्स काय दिलेलं आहे 3/5 इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला π/2 प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच लेफ्ट हँड साईड इक्वल टू काय प्रूव्ह करायची आहे राईट हँड साईड. तर मग सोल्युशन मध्ये आपण काय घेऊया,
लेफ्ट हँड साईड घेऊया. लेफ्ट हँड साईड काय दिलेली आहे तुम्हाला 2 टाइम्स टॅन इनवर्स 1/3 प्लस कॉस इनवर्स 3/5. आता बघा इथे कॉस इनवर्स आहे. तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे. कुठली प्रॉपर्टी माहिती आहे? साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स असेल तर डायरेक्टली आपण व्हॅल्यू काय पुट करू शकतो? π/2. म्हणजे काय आहे? साइन इनवर्सचा अँगल आणि कॉस इनवर्सचा अँगल जर काय असेल सेम असेल आणि त्यांचे ॲडिशन असेल तर व्हॅल्यू काय ठेवता येतं? π/2. मग आता तुमच्याकडे थोडं लेफ्ट साईडला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्याकडे कॉस इनवर्स 3/5 आहे, बट इकडे टॅन आहे. मग टॅनला जर तुम्हाला काय करायचं असेल, काय करावं लागेल? टॅनला साईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग अगेन तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी काय माहिती आहे? बघा एक तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी दिलेली आहे. 2 टाइम्स टॅन इनवर्स एक्स असेल तर त्याला साईनमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो आपण? साइन इनवर्स 2x/1 प्लस काय असतं? x² असतं. म्हणजेच 2 टॅन इनवर्स कशाने रिप्लेस करता येईल आपल्याला? साइन इनवर्स 2x/1 प्लस x². मग या लेफ्ट हँड साईडमध्ये लिहा हा जो 2 टॅन इनवर्स आणि x म्हणजे काय येईल? 1/3. इथं येईल साइन इनवर्स 2 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1/3 डिवायडेड बाय 1 प्लस x² x² म्हणजे 1/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा जशाला तसा घेऊया आपण कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू साइन इनवर्स. आता कॅल्क्युलेट करा काय होईल? 2 1 जा 2 2/3 डिवायडेड बाय 1 प्लस इथे किती येईल? 1/9 प्लस कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू साइन इनवर्स. आता घ्या 2/3 डिवायडेड बाय इथे काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 1 जा 9 9 प्लस 1 डिवायडेड बाय 9 प्लस इथे काय येईल तुमचं? कॉस इनवर्स 3/5 जशाला तसंच. आता आपल्याला कॉस इनवर्सची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 3/5 यायला पाहिजे. बघूया आपण येतं का? साइन इनवर्स 2/3 इंटू काय येईल? 9/10 असं करता येईल आपल्याला. 9 + 1 10 प्लस कॉस इनवर्स 3/5. आता इथे काय येईल? साइन इनवर्स. आता येईल तुमची व्हॅल्यू कारण की 2 1 जा 2 2 5 जा किती येईल? 10 आणि 3 1 जा 3 3 3 जा किती येईल? 9 मीन्स किती आले? 3/5 प्लस इकडे पण काय दिसते तुम्हाला? कॉस इनवर्स 3/5. आत्ताच मी व्हॅल्यू सांगितली बघा. आयडेंटिटी काय आहे? साइन इनवर्स एक्स प्लस कॉन इनवर्स एक्स असेल तर π/2 म्हणजे इथे साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा अँगल सेम आहे तर डायरेक्टली व्हॅल्यू काय पुट करता येईल इथे तुम्हाला? π/2. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. इक्वल टू काय घ्याल तुम्ही? राईट हँड साईड. इथे लिहिणार काय मग परत? देअरफॉर 2 टाइम्स टॅन इनवर्स टॅन इनवर्स 1/3 प्लस कॉस इनवर्स 3/5 इक्वल टू π/2 डॅश डॅश करून काय लिहिणार? हेन्स प्रूव्ह. आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? प्रूव्ह दॅट टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3 इक्वल टू π. मग अगेन आता इथं थोडं ऑब्झर्व करा. तुम्हाला टॅन इनवर्सचा अँगल काय दिलाय? 1 त्याला x कन्सिडर करा आणि टॅन इनवर्सचा अँगल 2 दिलाय त्याला y कन्सिडर करा. जर इथे x पण कसा आहे तुमचा? ग्रेटर दॅन 0 आहे आणि y पण कसा आहे? ग्रेटर दॅन 0 आहे. तर इथे x इंटू वाय करून बघा. x इंटू वाय जर घेतलं तर 1 इंटू 2 इक्वल टू 2 येतं आणि 2 सुद्धा काय आहे? ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणून आता तुम्हाला या ठिकाणी काय आहे बघा सोल्युशनमध्ये काय सांगता येईल? मग तुम्हाला टॅन इनवर्सच्या प्रॉपर्टीज दिलेल्या. काय प्रॉपर्टीज सांगितलेली आहे? वी नो. तुम्हाला काय माहिती आहे? x ग्रेटर दॅन 0 असेल, y ग्रेटर दॅन 0 असेल आणि x इंटू वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्हाला काय लिहिता येतं? देअरफॉर टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y इज इक्वल टू काय येईल तुमचा फॉर्म्युला? इज इक्वल टू काय असतं?
पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय हा असतो. मग आता इथे बघा थोडं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रूव्ह दॅटमध्ये जे तुम्ही घेतलंय त्यामध्ये एक्स आणि वाय ग्रेटर दॅन 1 येतोय, म्हणजेच तुम्हाला टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 रिप्लेस करता येईल. मग आता यामध्ये लिहा, इथे लिहा देअरफॉर आता काय घ्यावं लागेल आपल्याला, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय आहे, टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3. मग आता आपण या दोघांसाठी अप्लाय करूया गिवन आयडेंटिटी. काय येईल मग त्यावरून तुम्हाला लिहिता येईल पाय प्लस टॅन इनवर्स एक्स किती आहे 1, वाय किती आहे 2 डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय केलं तर किती येतं 2 येतं, प्लस इथे किती घेता येईल तुम्हाला टॅन इनवर्स 3. आता पाय प्लस टॅन इनवर्स कॅल्क्युलेशन करा, 1 प्लस 2 केलं तर 3 येतं आणि 1 मायनस 2 केलं तर किती येईल -1 येईल, प्लस इथे काय आलंय तुमचं टॅन इनवर्स 3. आता अगेन तुम्हाला काय प्रॉपर्टी माहिती आहे, पाय मायनस काय लिहिता येईल तुम्हाला टॅन इनवर्स 3 प्लस काय घेता येईल टॅन इनवर्स 3. आता इथे का लिहिलं, कारण की तुम्हाला काय माहिती आहे टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू कसं लिहितो आपण, मायनस टाइम्स काय घेतलं जातं टॅन इनवर्स ऑफ एक्स घेतलं जातं. म्हणजेच इथं जो टॅन इनवर्स -3 आहे त्यालाच कसं लिहिलं आपण मायनस टाइम्स टॅन इनवर्स 3, कारण की प्लस मायनस काय झाले मायनस. आता क्वेश्चनला ऑब्झर्व करा, मायनस टाइम्स टॅन इनवर्स 3 आहे प्लस टॅन इनवर्स प्लस 3 आहे, म्हणजे हे प्लस टर्म आणि दिस मायनस टर्म काय विल गेट कॅन्सल. तर इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला पाय आणि हीच काय आहे तुमची राईट हँड साइड आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड इक्वल टू काय मिळाली राईट हँड साइड. देअरफॉर टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3 इक्वल टू किती येईल पाय. डॅश डॅश करून काय लिहिणार तुम्ही हेन्स प्रूव्ह. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता येतात. फक्त जे तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये गिवन दिलेल्या ज्या आयडेंटिटीज आहेत ते प्रॉपरली जर तुमच्या लर्न असेल तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं क्वेश्चन काय करता येतात सॉल्व करता येतात. थर्ड क्वेश्चन झालेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय दिलं आहे तुम्हाला, इफ -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन 1 देन प्रूव्ह दॅट. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. मग आता आपण घेऊया याचं सोल्युशन. हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली आहे आणि ही काय दिलेली आहे सॉल्व एक्झाम्पलमध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला प्रूव्ह सुद्धा करून दिलेली आहे. मग आपण घेऊया यामध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. आता ही जी तुम्हाला प्रॉपर्टी दिलेली आहे ही प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, वी नो द प्रिन्सिपल डोमेन ऑफ कशाचे प्रिन्सिपल डोमेन ऑफ साइन अँड कोसाइन. आपल्याला साइनचं आणि कोसाइनचं काय माहिती असायला पाहिजे, प्रिन्सिपल डोमेन माहिती असायला पाहिजे. मग तुम्हाला काय आता बघूया साइनचं प्रिन्सिपल डोमेन काय असतं, साइनचं प्रिन्सिपल डोमेन असतं म्हणजे कुठलाही साइनचा जो अँगल असतो एक्स कशावर बिलॉंग्स टू असतो -π/2 प्लस π/2 वर असतो आणि जो कोसाइन असतो कोसाइनचा जो अँगल असतो तो कशावर बिलॉंग्स टू असतो क्लोज इंटरवल 0 to π वर. मग आता बघा हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला प्रूफमध्ये काय घ्यावं लागेल, देअरफॉर लेट करायचं आहे तुम्हाला, लेट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू काय पुट करूया आपण थिटा आणि आत्ता सांगितला साइनचा जो अँगल असतो तो कशावर बिलॉंग्स टू असतो तुमच्या, याला इक्वेशन नंबर काय करा 1 करा आणि इथे लिहू शकता तुम्ही एक्स बिलॉंग्स टू -π/2 टू +π/2. आता साइन इनवर्स लेफ्ट साइडला आहे, राईट साइडला काय मल्टिप्लाय होईल तर तुम्हाला काय मिळेल, देअरफॉर एक्स इक्वल टू काय मिळेल तुम्हाला
साइन थिटा, याला इक्वेशन नंबर काय द्या 2 द्या. आता युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जी प्रॉपर्टी आहे ती प्रूव्ह करण्यासाठी अलाइड अँगल सुद्धा लागणार आहे. मग घ्या युजिंग अलाइड अँगल. आता अलाइड अँगल तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, कॉस π/2 मायनस थिटा घेतलं तर इज इक्वल टू काय असतो, साइन थिटा असतो. मग आता तुम्हाला इथे इक्वेशन 2 ला जर ऑब्झर्व केलं तर साइन थिटाची व्हॅल्यू काय पुट करता येतं, तुम्हाला एक्स पुट करता येतं. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, कॉस π/2 मायनस थिटा इज इक्वल टू काय, एक्स. कशावरून लिहिलंय तुम्ही, फ्रॉम सेकंड. आता हा जो कॉस आहे, कॉस अँगल जर राईट साईडला गेला तर काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणजे इनवर्स होईल. देअरफॉर तुम्हाला काय मिळेल मग, π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स काय होईल, एक्स. आता मी आता सांगितलंय की कोसाइनचं प्रिन्सिपल डोमेन काय असतं, 0 to π. म्हणजेच हा जो तुमचा एक्स दिलाय तो कशावर बिलॉंग्स टू असेल, 0 to π वर असेल. आणि म्हणजेच इनडायरेक्टली देअरफॉर π/2 मायनस थिटा ऑल्सो बिलॉंग्स टू कशावर असायला पाहिजे, 0 to π वर बिलॉंग्स टू असायला पाहिजे. मीन्स आता याला सॉल्व करा. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. मग आपल्याकडे π/2 आहे, कॉस इनवर्स एक्स आहे, हा जो प्लस मायनस थिटा आहे इकडे येऊन काय होईल, प्लस होईल. मीन्स तुम्हाला मिळेल π/2 इज इक्वल टू थिटा प्लस काय होईल तुमचं, कॉस इनवर्स एक्स. आणि थिटाची व्हॅल्यू काय पुट करता येईल, फ्रॉम 1 वरून तुम्हाला साइन इनवर्स एक्स. देअरफॉर इथे लिहा, काय लिहिता येईल तुम्हाला, π/2 इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स. मग हे साइन इनवर्स एक्स कुठून पुट केलंय आपण, फ्रॉम 1 वरून पुट केले. आता तुम्हाला हेच प्रूव्ह करायचं होता, रिझल्ट काय आहे मग हे, देअरफॉर साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू किती मिळाले, π/2. काय कराल, हेन्स प्रूव्ह. तर अशा पद्धतीनं हा रिझल्ट तुम्हाला काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. चला तर मित्रांनो, आता आपण यानंतर पुढील क्वेश्चन बघूया. काय दिलंय, इफ 2 tan इनवर्स कॉस एक्स इक्वल टू tan इनवर्स 2 टाइम्स कोसेक एक्स, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एक इक्वेशन दिले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिले आणि त्यावरून आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. मग आता घेऊया आपण सोल्युशन. आता इथे व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. तर ऑब्झर्व करा तुम्हाला काय दिले, 2 टाइम्स tan इनवर्स काय दिलेलं आहे, कॉस एक्स. तर मग आता यालाच तुम्हाला आयडेंटिटी माहिती आहेत, काय माहिती आहे, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला म्हणतात त्याला आपण. काय असतो, 2 टाइम्स tan इनवर्स एक्स असेल तर याला कसं रिप्लेस करू शकतो आपण, tan इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं कन्फ्यूज होऊ नका, मी आधीही सांगितलं होतं तुम्हाला, 2 टाइम्स tan इनवर्स एक्स इक्वल टू आपण काय पुट केलं होतं, tan इनवर्स 2x tan इनवर्स इक्वल टू साइन इनवर्स 2x अपॉन काय येतं, 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं. ओके, या दोन आयडेंटिटीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला 2 टाइम्स tan इनवर्सची व्हॅल्यू साइन इनवर्स 2x अपॉन साईनमध्ये घ्यायचं असेल तर काय येतं, 1 प्लस एक्स स्क्वेअर असतं. आणि tan इनवर्समध्ये घ्यायचं असेल तर काय घ्यावं लागतं, 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर मग आता इथे आपल्याला आयडेंटिटी कुठली यूज करायची आहे, यामध्ये हे क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला आयडेंटिटी यूज करायची आहे. 2 टाइम्स tan इनवर्स एक्सला कशाने रिप्लेस करायचं आहे, tan इनवर्स इन ब्रॅकेट 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअरने. तर मग इथे अँड तुम्हाला अजून काय माहिती आहे, अँड कोसेक एक्स इक्वल टू कसं घेता येतं आपल्याला, 1 अपॉन साइन एक्स. तर चला आता आपण काय घेऊया, क्वेश्चनला सॉल्व करूया. लिहा, देअरफॉर 2 tan इनवर्स इन ब्रॅकेट काय दिलेलं आहे तुम्हाला, कॉस एक्स इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट 2 टाइम्स कोसेक एक्स.
आता गिवन जो फॉर्म्युला आहे त्यावरून लिहा. काय येईल? 2 tan इनवर्सची व्हॅल्यू काय लिहिता येईल तुम्हाला? tan इनवर्स एक्सची व्हॅल्यू काय आहे इथे? cos x. 2 टाइम्स cos x अपॉन 1 मायनस काय पुट करता येईल? cos स्क्वेअर x इज इक्वल टू, आता इथे फक्त काय जशाला तसं लिहा, tan इनवर्स 2 अपॉन कोसेक एक्सची व्हॅल्यू काय तर 1 अपॉन साइन x. आता थोडं जर ऑब्झर्व केलं तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या मधात इक्वल टू साइन आहे आणि दोन्ही साईडला tan इनवर्स आहे. तर हे काय होईल? गेट कॅन्सल होतील तुम्हाला आणि तुम्हाला काय मिळेल मग? 2 टाइम्स cos x अपॉन आयडेंटिटी आहे 1 मायनस cos स्क्वेअर x इक्वल टू काय पुट करतो आपण? साइन स्क्वेअर x इक्वल टू काय येईल? 2 अपॉन साइन x. यामध्ये लिहा काय येईल? 2 टाइम्स cos x. आता साइन स्क्वेअरलाच कसं लिहिता येतं तुम्हाला? साइन x इंटू साइन x लिहिता येईल इज इक्वल टू राईट काय आहे? 2 अपॉन साइन x. मग साइन x गेट कॅन्सल होईल आणि हा 2 सुद्धा काय होईल? तुमचा गेट कॅन्सल होईल. तर तुम्हाला काय मिळेल? cos x अपॉन साइन x इज इक्वल टू किती आहे? 1 आहे. तर मग यालाच तुम्हाला कॉट ऐवजी कशात कन्वर्ट करता येतं? साइन मध्ये पण टॅन मध्ये पण कन्वर्ट करता येतं. मग यालाच असं लिहू शकता तुम्ही, साइन x अपॉन कॉस एक्स इक्वल टू व्हॅल्यू किती घेता येतं तुम्हाला? 1. मग साइन अपॉन कॉस म्हणजेच काय घेता येईल तुम्हाला? टॅन एक्स इक्वल टू व्हॅल्यू काय घेता येईल? 1. आता 1 व्हॅल्यू कधी असतं? बट तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे? टॅन π/4 इक्वल टू व्हॅल्यू काय घेता येतं? 1. देअरफॉर तुम्हाला काय मिळेल? टॅन एक्स इक्वल टू 1 रिप्लेस करा कशाने? टॅन π/4 ने. अगेन टॅन काय होईल? गेट कॅन्सल. तर x इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? π/4. तुम्हाला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ही काय असेल? इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ x. रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ x. तर आता आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत इथे डिस्कस केलेला आहे. यानंतरचा क्वेश्चन कुठला करायचा आहे आपल्याला? 6 नंबरचा. तर 6 मध्ये काय दिले? फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 4. म्हणजे दिलेल्या गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचीच आपल्याला काय करायची आहे? व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. सोल्युशन. आता जी व्हॅल्यू करायची आहे त्यामध्ये जो cos आणि cos दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, फक्त त्यांचे जे अँगल्स दिलेत ते कसे दिलेले आहेत? डिफरंट दिलेले आहेत तुम्हाला. यामध्ये आपण हा जो क्वेश्चन आहे तो कशाने सॉल्व्ह करूया? लेटिंग करून घेऊया. लेट cos इनवर्स 3/5 इज इक्वल टू व्हॅल्यू काय घेऊया आपण? x पुट करूया. याला इक्वेशन नंबर काय द्याल? 1 द्या. मग आता हा जो लेफ्ट साइडला cos इनवर्स आहे राईटला मल्टिप्लाय होईल म्हणजेच देअरफॉर तुम्हाला काय मिळेल? 3/5 मीन्स तुम्हाला मिळेल cos x इक्वल टू काय मिळेल? 3/5 मिळेल. मग आता वी नो तुम्हाला काय माहिती आहे? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 असतं. ही आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रिक. मग यामध्ये तुम्हाला कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? कॉसची व्हॅल्यू आहे. तर आपण साइनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो यावरून. इथे घ्या साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय येईल? 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. व्हॅल्यू फाइंड आउट टाका. 1 मायनस कॉस एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3/5 स्क्वेअर. मीन्स इथे काय येईल? 1 मायनस 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर किती येईल? 25. अगेन इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 मायनस 9 अपॉन किती येईल? 25. आणि स्क्वेअर आहे आपल्याला काय पाहिजे? साइन पाहिजे. मग इथे घ्या साइन एक्स इज इक्वल टू अंडर रूट किती होईल? 25 मधून 9 गेले 16 अपॉन किती येईल? 25. मग आता रूट काढा. 16चा स्क्वेअर रूट किती येईल? 4 आणि 25चा किती येईल? 5. म्हणजे साइन एक्स इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 4/5. साइन एक्स इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 4/5. तर आता आपल्याला साइन लेफ्टला आहे तर राईटला काय होईल? इनवर्स होईल. म्हणजेच त्यावरून आपल्याला मिळेल
देअरफॉर एक्स इक्वल टू काय मिळेल, साइन इनवर्स 4/5. याला इक्वेशन नंबर काय द्या, 2 द्या. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला जर थोडं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय लक्षात येते, एक्सची व्हॅल्यू ऐवजी काय पुट करू शकतो आपण, कॉस इनवर्स पुट करू शकतो. म्हणजे जो इथं एक्स आहे जर त्याच्याऐवजी काय पुट केला आपण, कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू काय काय मिळेल तुम्हाला, साइन इनवर्स 4/5 मिळेल. कशावरून टाकलंय आपण ही व्हॅल्यू, फ्रॉम 1 वरून. मग आता कॉस इनवर्स 3/5 ऐवजी तुम्ही इक्वेशन मध्ये काय पुट करू शकता, साइन इनवर्स पुट करू शकता आणि याला इक्वेशन नंबर काय द्या, 3. आता घ्या, देअरफॉर कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू काय, मग आता पुट करा. कॉस इनवर्स 3/5 ची व्हॅल्यू काय आहे, साइन इनवर्स 4/5 प्लस हा जशाला तसा लिहा, कॉस इनवर्स काय लिहिता येईल, 4/5. कशावरून लिहिले तुम्ही, फ्रॉम 3rd. मग आता 3rd वरून, फ्रॉम 3rd वरून लिहिले. मग आता वी नो, तुम्हाला काय माहिती आहे बघा, सिन्स आता आपण प्रॉपर्टी प्रूव्ह केली होती, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स असेल तर व्हॅल्यू काय पुट करता येतं आपल्याला, π/2 व्हॅल्यू पुट करता येतं. म्हणजे साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सचा अँगल सेम असेल तर व्हॅल्यू डायरेक्ट काय लिहिता येतं, π/2. आता इथे ऑब्झर्व करा, साइन इनवर्सचा अँगल आणि कॉस इनवर्सचा अँगल सेम आहे, म्हणजेच याची व्हॅल्यू काय ठेवता येईल तुम्हाला, π/2. देअरफॉर काय येईल मग तुमच्याकडे, कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 याची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला, π/2. या पद्धतीने हा क्वेश्चन काय केला आपण इथे सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. काय दिलेला आहे, इन ट्रायंगल ABC. आता एक ट्रायंगल घेतलाय आपण, हा ट्रायंगल दिलाय सपोज तुम्हाला ABC. तर या ट्रायंगल मध्ये अँगल A किती दिलाय तुम्हाला, 45 डिग्री दिलाय. अँगल B किती दिलाय, 60 डिग्री दिलाय. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, देन फाइंड द रेशो ऑफ इट साइड. म्हणजे हा ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहेत ABC या साइड्सचा काय विचारलेला आहे, रेशो. घेऊया आपण आता सोल्युशन. सोल्युशन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड रेशो म्हटलं तर A:B:C. हा इज इक्वल टू आपल्याला हे काय करायचं आहे, याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. मग आता यासाठी व्हॅल्यू अँगल पण दिसते आणि साइड पण दिसते आणि ट्रायंगल आहे. तर तुम्हाला काय माहिती आहे, वी नो. कुठला रूल असेल, वी नो बाय साइन रूल. साइन रूल काय सांगतो तुम्हाला, A/sin A इक्वल टू B/sin B इक्वल टू C/ काय घेता येतं तुम्हाला, sin C. हे कशावरून लिहिले तुम्ही, साइन रूल वरून लिहिले. ओके, इथे तुम्ही हवं तर लिहू शकता साइन रूल. ओके, मग आता तुमच्याकडे अँगल A आहे, अँगल B आहे, बट अँगल C आहे का, नाही. मग तुम्हाला काय माहिती आहे, वी नो दॅट सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज किती असतं, 180 डिग्री. मग अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 लिहिता येईल अँगल सम प्रॉपर्टीवर. मग आता A किती आहे, 45, B किती आहे, 60 प्लस अँगल C इज इक्वल टू 180. करा, किती होईल, हे 5 आणि 6 प्लस 4 10, 105. अँगल C इज इक्वल टू 180 मायनस काय करावं लागेल, 105. मीन्स अँगल C इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला, 75 डिग्री. म्हणजे रिमेनिंग अँगल जो होता C इक्वल टू किती आलाय, 75. आता साइन रूलला जर ऑब्झर्व केलं तर व्हॅल्यू टाका, साइन A ची व्हॅल्यू किती काढता येईल तुम्हाला, मग साइन A इक्वल टू A किती आहे, 45 डिग्री. मग साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असतं, 1/√2 असतं.
त्यानंतर तुम्हाला काय दिले, साइन बी इक्वल टू, साइन किती दिलेला आहे बी 60 डिग्री, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती असतं, √3/2 असतं. आता व्हॅल्यू कशाची दिली तुम्हाला, साइन सी, आणि सी अँगल किती दिलाय 75 डिग्री. आता 75 डिग्री हा स्टँडर्ड अँगल दिलाय का, नाही. मग याची साइन 75 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती कशाने काढावं लागेल, मग आपल्याला सम अँगल जो फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीचा, कुठला फॉर्म्युला आहे, साइन ए प्लस बी जर असेल तर आपल्याला काय करता येतं, फॉर्म्युला यूज करता येतो, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग आता इथे काय घेता येईल, मग साइन 75 डिग्री, साइन 75 डिग्रीलाच कसं लिहिता येईल, साइन, मग दोन अँगल घ्या, स्टँडर्ड अँगल तुम्हाला घेता येईल 30 प्लस 45 मध्ये कन्वर्ट जर घेतलं तर यावरून याला काय लिहिता येईल, साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 प्लस कॉस 30 डिग्री इंटू साइन किती घेता येईल, इंटू साइन 45. आता व्हॅल्यूज काय येतील यावरून, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू असतं 1/2, कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू असतं 1/√2 प्लस कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू किती येतं, कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू असतं √3/2 इंटू साइन 45 किती असतं 1/√2. ह्याला सॉल्व करा, काय येईल, हा 1/2 टाइम्स √2 प्लस √3 काय 2 टाइम्स √2. ॲडिशन आहे, ॲडिशनमध्ये बेस सेम दिसत आहेत तुम्हाला, तर न्यूमरेटरची ॲडिशन करा, काय मिळेल 1 प्लस √3/2 टाइम्स √2. आता कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, साइन 75 डिग्रीची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आता हे सगळ्या व्हॅल्यू कुठे पुट करायच्या आहे आपल्याला, साइन रूलमध्ये. मग देअरफॉर साइन ए ची व्हॅल्यू टाका, किती आहे 1/√2 इज इक्वल टू बी साइन 60 डिग्री ची व्हॅल्यू किती आहे √3/2 इज इक्वल टू सी साइन 75 डिग्रीची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला, 1 प्लस √3/2 टाइम्स √2. आता हा प्रत्येकाचा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होईल, न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल. मग देअरफॉर तुम्हाला काय मिळेल, √2 टाइम्स ए अपॉन 1 इज इक्वल टू 2 टाइम्स बी अपॉन √3 इज इक्वल टू 2 टाइम्स √2 इंटू सी अपॉन काय मिळेल 1 प्लस √3. आता अगेन याला सिम्प्लिफाय करायचं, जर आपल्याला ABCच्या व्हॅल्यू लागत असेल तर साइन रूलला ऑब्झर्व केलं तर काय दिसतं, एचा कोएफिशियंट काय लागतो 1 लागतो, बीचा पण 1 लागतो, आणि सीचा पण कोएफिशियंट काय लागतो आपल्याला 1. बट आलेल्या व्हॅल्यूजमध्ये ABCचा कोएफिशियंट 1 आहे का, नाही दिलेला आहे. मग आता आपल्याला ABCचा कोएफिशियंट काय करावं लागेल, 1 करून घ्यावं लागेल. चला नेक्स्ट बघू. बघा ही स्टेप काय होईल, मग त्याला आपल्याला एक प्रिव्हियस स्टेप काय दिली होती तुम्हाला, √2a 2 टाइम्स √a इक्वल टू ही स्टेप आहे 2 टाइम्स b अपॉन √3 इज इक्वल टू 2 टाइम्स √2 c अपॉन 1 प्लस √3. मग आता इथं मी आता सांगितलं ABCचा कोएफिशियंट काय करायचा आहे आपल्याला 1 करायचा असेल तर याला सर्वांना काय करूया आपण, डिवायडेड बाय 2 टाइम्स √2 नी काय करूया, डिवाइड करूया. तर तुम्हाला काय मिळेल, √2a अपॉन काय 2 टाइम्स √2 इज इक्वल टू 2 टाइम्स b अपॉन 2 टाइम्स √2 इंटू √3 इज इक्वल टू 2 टाइम्स √2 c अपॉन 2 टाइम्स √2 इंटू काय 1 प्लस √3 केले. आता मग हा √2 गेट कॅन्सल होईल, इथे 2 गेट कॅन्सल होईल, आणि इथे कम्प्लिटली हे
2 टाइम्स रूट 2 गेट कॅन्सल. तर तुम्हाला काय मिळेल a/2 इज इक्वल टू b अपॉन काय मिळेल रूट 2 इंटू रूट 3 तर 2 इंटू 3 इज इक्वल टू c अपॉन काय येईल तुमच्याकडे 1 प्लस रूट 3. देअरफोर a/2 इज इक्वल टू b अपॉन काय मिळेल रूट 6 इज इक्वल टू c अपॉन काय मिळेल 1 प्लस रूट 3. हेच काय इम्प्लाइज करते तुम्हाला a इज टू b इज टू c इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 2 इज टू रूट 6 इज टू 1 प्लस रूट 3. म्हणजेच ह्या काय असेल तुमच्या दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ इज द required values of sides of triangle ABC. इथपर्यंत क्वेश्चन समजलेले आहेत तुम्हाला. काही डाऊट्स असेल तर मी आधीही सांगितले तुम्हाला की काय करायचं आहे तुम्हाला विचारा. आता बघा यामधला या व्हिडिओमधला आता आपल्याला एक शेवटचा क्वेश्चन घ्यायचा आहे. कुठला क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABC दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन 2ABC. मग आता इथे सगळं काय दिसतंय तुम्हाला ट्रायंगल दिसतोय तुम्हाला काय दिलेलं आहे ट्रायंगल दिलेला आहे ABC आणि त्याच्या साइड्स सुद्धा दिल्या स्मॉल ABC. आणि आता तो ट्रायंगल आहे याच्यासाठी कशाच्या व्हॅल्यू विचारल्या cos B cos C. तर तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे सोल्युशन मध्ये घ्या बाय युजिंग कोसाइन रूल. कॉस असल्यामुळे आपण कुठला रूल यूज करू शकतो कोसाइन रूल. मग कोसाइन रूल काय सांगतोय बघा कोसाइन रूल वरून जर तुम्हाला cos A ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येतं. cos A ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन काय असतं 2 टाइम्स BC. त्यानंतर जर आपल्याला cos B ची व्हॅल्यू घ्यायची असेल तर काय घ्यावं लागेल तुम्हाला A स्क्वेअर प्लस B आहे तर B सोडून द्या रिमेनिंग कुठला उरला C स्क्वेअर मायनस काय कराल B स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स काय येईल AC. आणि cos C जर अँगल फाइंड आउट करायचा असेल cos C तर C हा समोरची साइड सोडा रिमेनिंग साइड कुठल्या आहे A आणि B. मग इथे घ्या A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस काय होईल C स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स AB. ठीक आहे. तर कोसाइन रूल वरून आपण cos A cos B आणि cos C तिन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहे. मग आता आपण जे क्वेश्चन तुम्हाला दिला त्याची लेफ्ट हँड साइड घेऊया. घ्या इथे लेफ्ट हँड साइड इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C. आता व्हॅल्यूज पुट करा. cos A ची व्हॅल्यू किती आहे कोसाइन रूल वरून पुट करा काय आहे B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर अपॉन किती येईल 2 टाइम्स BC आणि हा A जशाला तसा प्लस cos B ची व्हॅल्यू पुट केली तर काय मिळेल तुम्हाला A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स किती आहे AC इंटू B प्लस cos C ची व्हॅल्यू काय पुट करता येईल तुम्हाला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स AB इंटू C. आता जर ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटर मध्ये बघा ॲडिशन आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये सर्वांचा बेस 2 टाइम्स ABC 2 टाइम्स ABC आणि 2 टाइम्स ABC आहे. जर ॲडिशन मध्ये नंबर ऑफ टर्मचा बेस सेम असेल तर न्यूमरेटरची काय करता येतं ॲडिशन करूया B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर डिवायडेड बाय काय 2 टाइम्स
ए बी सी मिळेल तुम्हाला. आता न्यूमरेटरला सॉल्व करा. जो तुम्हाला प्रूव्ह करायचा होता त्याची लेफ्ट हँड साईडचा डिनॉमिनेटर आलाय तुम्हाला 2 टाइम्स ABC. आता इथे ए स्क्वेअर दिसते, इथे प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर गेट कॅन्सल. मग प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर गेट कॅन्सल अँड प्लस सी स्क्वेअर आणि इथे मायनस सी स्क्वेअर काय होईल गेट कॅन्सल. तर न्यूमरेटरमध्ये काय उरेल तुम्हाला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. मग लिहा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन काय येईल 2ABC. आणि हेच तुम्हाला काय करायचं प्रूव्ह करायचं तर इज इक्वल टू काय आली तुमची राईट हँड साईड. इथे लिहाल देअरफोर काय लिहिता येईल तुम्हाला cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C इज इक्वल टू काय मिळेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ABC. डॅश डॅश करून काय लिहिणार तुम्ही हेन्स प्रूव्ह. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये 8 क्वेश्चन्स काय केलेले आहे इन डिटेल्समध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. प्रॉपरली व्हिडिओ बघा आणि क्वेश्चन्सला काय करा प्रॅक्टिस करा. हे क्वेश्चन्स तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. यानंतरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करूया डिस्कस करूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.